नमस्कार, आपण पाहतात नव महाराष्ट्र. एक धक्कादायक बातमी पारनेर तालुक्यातील कळस या गावांमधून समोर येत आहे. कळस परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाकडे तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पारनेर तालुक्यातील कळस येथे मंगळवारी 2 सप्टेंबर 2025 रात्री 7:30च्या सुमारास बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात गणेश तुळशीराम गाडगे वय 40 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावरील सुतार वस्तीजवळ ही धक्कादायक घटना घडली. गणेश गाडगे हे कळसहून रानमळ्याच्या रस्त्याने घरी परतत असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. रात्री 8 वाजेपर्यंत ते घरी न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली असता हा प्रकार उघडकीस आला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेव्हाच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कळस परिसरात ऊसाचे प्रमाण जास्त असल्याने या भागात बिबट्यांचा वावर नेहमीच जाणवतो. यापूर्वी जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या असल्या तरी मानवी जीवितहानीची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ग्रामस्थांच्या मते, रात्रीच्या वेळी शेतातून घरी परतताना अथवा बाहेर पडताना सतत धोका जाणवतो. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करणे, पिंजरे लावणे, रात्रीच्या वेळी गस्त वाढवणे अशा खबरदारीच्या उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून परिसरात पिंजरे लावण्याचे नियोजन असल्याचे सांगितले आहे. तसेच ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. खरे तर वन विभाग पारनेर तालुक्यात पकडलेले बिबटे जुन्नर तालुक्यात सोडतो आणि जुन्नर तालुक्यात पकडलेले बिबटे पुन्हा पारनेर तालुक्यात सोडले जातात हे सत्य आहे. आणि त्यामुळेच बिबट्याच्या हल्ल्यात हे मानवाचे बळी जात आहेत. खरे तर या बिबट्यांना पकडल्यानंतर बिबट्यांसाठी राखीव ताडोबाची जंगल आहे त्या ठिकाणी सोडणे अपेक्षित आहे, परंतु वन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. तरी याबाबत तालुक्यातील जनतेने आंदोलन उभे करून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. तरच अशा प्रकारच्या घटना थांबतील, अन्यथा नेहमी पाळीव प्राणी असतील किंवा मानवांचा बळी हे बिबटे घेत राहतील. गणेश गाडगेंच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी प्रशासनाला त्वरित कारवाई करून बिबट्यांचा धोका कमी करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.